तर सगळे सोयरे या शब्दावरून ओबीसी मध्ये संभ्रम बघायला मिळतोय। सगळे सोयरे या GR मुळे ओबीसी समाजामध्ये नेत्यांमध्ये संभ्रम बघायला मिळतोय। प्रकाश शेंडगे यांनी या संदर्भात काही आरोप केलेत, मात्र तरी सुद्धा ओबीसी मध्ये सगळे सोयरे या शब्दावरून संभ्रम बघायला मिळतोय। ओबीसी आरक्षणावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले। अख्खा त्याचा सगळा सोयरा गणगोत सगळा मागासवर्गीय होणार। हे कुठल्याही ओबीसी असेल किंवा मागासवर्गीय असेल त्याला हे मान्य नाही म्हणजे नाही। 10 लाख ओबीसीने त्याच्यावरती हरकती घेतलेल्या आहेत। त्याचं काय झालं हरकतीचं? तुम्ही केराची टोपली दाखवली नाही का? तुम्ही कधी सुनावणी घेणार आहेत? या बाबतीत काहीच वाच्यता सरकारकडून गेलेली नाही, म्हणून ओबीसी मध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे। आणि म्हणून या विभागवार अशा बैठका ज्या आहेत या आता ओबीसींच्या आम्ही सुरू केलेल्या आहेत आणि प्रत्येक विभागामध्ये असा जाब जो आहे तो आमचे कार्यकर्ते नेते मंडळी सरकारला या ठिकाणी विचाराशिवाय राहणार नाही। त्यांच्या मुलाचं इथे हॉस्पिटल नागपुरात झालं तेव्हापासून त्यांचं काहीतरी वेगळ्या प्रकारची बोलीभाषा बदलत आहे। त्यांचे चंद्रपूरचे एक माननीय त्यांचे मला वाटते उपाध्यक्ष होते, त्यांनी ऑलरेडी बीजेपी मध्ये एंट्री घेतलेली आहे आणि अशा सगळ्या घोळामध्ये अशा सगळ्या पेचात ते पडलेले आहेत। त्यामुळे ओबीसीच्या साठी मात्र त्यांच्या सोबत त्यांच्या धोरणामध्ये क्लॅरिटी आम्हाला दिसत नाही आणि म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा आज नागपुरामध्ये आमच्याकडे सामील झालेला नाही। हे कुणाचे तरी जे आरोप माझ्यावरती करतात ते लोकांचे लाभार्थी राहिलेले आहे, लोकांपासून लाभ घेत असतात आणि स्वतः ज्या नजरेतून स्वतःला पाहतात त्या नजरेतून ते कदाचित दुसऱ्यांना पाहत असतील, म्हणून अशा प्रकारचे आरोप ते माझ्यावरती करत असतील। मी एवढ्या नागपूर सारख्या शहरात आणि महाराष्ट्रामध्ये उंच मान करून जगतो, याच्याकरता की मी अजूनपर्यंत कुणाच्याही कशाही लाभार्थी नाही आणि भविष्यामध्ये कुणापासून कशा प्रकारचा लाभ घेणार नाही। म्हणून आरोप करताना स्वतःची पहिले कपडे उतरून स्वतःची पाहावं की ते कुठे आहेत आणि नंतर माझ्यावरती आरोप करावा।